तुझ्या स्कूलमध्ये आपलं राष्ट्रगीत म्हणतात का ग? जनगण हा म्हणतात. मग त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे? स्ट्रेट उभा राहायला पाहिजे. का बरं, आपण हालचाल नाही करू शकत का? नाही. आपण मुलांना शिक्षण देतो, मोठी स्वप्न पाहायला शिकवतो, पण त्याला एक जबाबदार नागरिक बनवण्याचे धडे देतोय का? आता 15 ऑगस्ट येणार आहे, मग त्या दिवशी आपण काय काय करत असतो? त्या दिवशी इंडिपेंडन्स डे असतो. रस्ता ओलांडताना नियम पाळणे, रस्त्यात कचरा न फेकणे ही फक्त शिस्त नाही, तर सिविक सेन्स म्हणजेच जबाबदार नागरिकत्वाची पहिली पायरी. डब्बा कॅरी करते की दुकानामधलं घेऊन खाते? अर्ध दुकानातलं अर्ध घरचं. व्हेरी गुड. म्हणूनच आपण मोठ्यांकडून नव्हे तर आपल्या चिमुकल्या मित्रांकडूनच जाणून घेणार आहोत. तुला आपला देश आवडेल की अमेरिका आवडेल? अख्खी पृथ्वी. संस्कृतीचा जसा आदर आहे तसंच आपला जो देशाबद्दलचा आदर आहे तो मुलांमध्ये कसा जोपासला पाहिजे आणि तो तुम्ही ओवीच्या बाबतीत कसा जपता? जेव्हा ती परेड बघतो आपण, जेव्हा ते जनगण मन चालू होतं, तर मी आवर्जून आता ठरवले ओवी, म्हणजे मी नेतेच तिला प्रत्येक वेळी, की ओवी नर्सरीपासून शाळेला जाते. तर मला खूप वाईट वाटायचं जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यायची, की तुम्ही बोलवा ना मुलांना शाळेमध्ये, त्यांना कशी आवड निर्माण होणार? कारण मला आठवते मी पहिलीपासून जात होते. चांगल्या सवयींची सुरुवात बाहेर कुठे नाही तर घरातूनच होत असते. जबाबदार नागरिक हा कसा असला पाहिजे? घेतो ते प्लास्टिकमध्ये असतं ना ग, मग ते खाऊन झाल्यानंतर तू काय करते? स्वतःकडे ठेवून घेते आणि घरी गेल्या डस्टबिन मध्ये फेकून देते. जनगण झाल्यानंतर काय म्हणतो? भारत माता की जय. तर आज आपल्यासोबत आहे ओवी प्रेरणा प्रमोद चौगुले. आमची ही नवी सुरुवात, आमचा हा नवीन सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. द सिटी आयकॉन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हाय ओवी, कशी आहेस तू? मस्त. आणि कुठल्या क्लासला आहेस? फर्स्ट. अच्छा, तसं तर मुलींना वय विचारायचं नसतं, पण मला सांगणार का तुझं वय किती? म्हणजे तू किती वर्षांची आहे? एज तुला माहिती आहे? कोणी सांगितलं तुला? आईने? अच्छा, मग सांग ना मला, किती वर्षांची आहेस बेटा तू? 6 कंप्लीट आणि 7 सुरू व्हायले. अरे वा, म्हणजे हे सुद्धा माहिती आहे तुला. झेंडावंदन असतं, ऐकलं का तू? कधी असतं ते? 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवस असतो, म्हणजे झेंडावंदन असतं, माहिती आहे ना? हा, मग ते झेंडा जो असतो आपला राष्ट्रध्वज, त्यामध्ये किती रंग असतात गोवी? तू बघितलंय का कधी? किती रंग असतात? 4 असतात. कोणते कोणते? ऑरेंज, व्हाईट, ग्रीन, ब्ल्यू. येस, बरेच जण ब्लू विसरून जातात, पण ब्लू पण असतो. तू अगदी बरोबर सांगितलेलं. आणि तुला माहिती आहे का त्या ब्लू रंगाचं काय बनलेलं असतं आपल्या अशोक तिरंग्यावर? चक्र. अरे वा, आणि त्या अशोक चक्रांवरती काय असतात? 24 लाईन्स. व्हेरी गुड. इतकं सगळं तुला माहिती आहे आपल्या झेंड्याबद्दल. खूप छान वाटलं मला हे ऐकून. आणि मला सांग ओवी, तू आता रस्त्याने आली, बरोबर आहे, आईबाबांसोबत आली की नाही तू? तर रस्त्यावर असं तू काही खाल्लं का ग येताना? काहीच नाही खाल्लं? घरूनच खाऊन निघाली? अच्छा, पण तू बाहेर गावी जाते, ट्रेनमध्ये जाते, बसमध्ये जाते, गाडीमध्ये जाते, मुलांना तर फार भूक लागलेली असते, छोटी छोटी भूक, हो की नाही? मग त्या छोट्या छोट्या भुकेसाठी तू काय खात असतेस? डब्बा कॅरी करते की दुकानामधलं घेऊन खाते? अर्ध दुकानातलं अर्ध घरचं. व्हेरी गुड. काही लपवलेलं नाही आहे आमच्या ओवीने, अगदी स्पष्ट सांगितलं, अर्ध दुकानातलं अर्ध सोबतचं. मग आपण ते दुकानातलं घेतो ते प्लास्टिकमध्ये असतं ना ग, मग ते खाऊन झाल्यानंतर तू काय करते? स्वतःकडे ठेवून घेते आणि घरी गेल्या डस्टबिन मध्ये फेकून देते. अरे वा, पण ते रस्त्यावर पण तर बरेच जण टाकतात ग, मग तू का नाही टाकून देत रस्त्यावर त्याला? काय सोबत घेऊन सगळीकडे आपण काय खाऊन पण घेतलं आणि आपल्या बॅगमध्ये ऑलरेडी इतकं सामान असतं आणि ते परत रॅपरही आपण आपल्या सोबत ठेवतो, हे बरोबर आहे का? रस्त्यावर का नसतं टाकायचे मी सांगते. कारण जर कुत्रे असतील त्यांनी जर खाऊन घेतले तर ते त्याच्या पोटात जाईल. हो बरोबर. आणि मग पोटात प्लास्टिक गेलं म्हणजे काय होतं ग? पोटात दुखतं. हां, आपण प्लास्टिक खाऊ शकतो का?
बरोबर आहे. आपण थोडं काहीतरी खाल्लं, बरोबर आहे, चुकून आपल्या पोटात काही गेलं, आपल्याला तोंड आहे, आपण आईला सांगू शकतो, आई अगं मी चुकून काहीतरी खाल्लंय. कुत्रा सांगू शकणार आहे का? मग हे इतरांना का कळत नाही ग? तू इतकी छोटी आहे तरी तुला कळतं कचरा बाहेर टाकायचा नाही म्हणते. शाळेत शिकवतात. शाळेत शिकवतात. मला वाटतं आणखी कोणीतरी तुला शिकवत असावं. नुसतं शाळेत शिकवलेलं तर इतकं लक्षात राहत ती मुलांच्या. आई बाबा. हां, महत्वाचं ते आहे. मग तू आईबाबांचं ऐकतेस? हा, ऐकायला पाहिजे की नाही? पाहिजे. त्रास नाही होत ना तुला ते सारखं सारखं सांगतात त्याचा? नाही ना. छान. आई आपली घरातली सगळी कामं करते कारण बाबा ऑफिसला जातात. मग आईला कधीतरी थकायला होतं, मग तू मदत करत असतेस का आईला? हा, कोणत्या कोणत्या कामात मदत करते बेटा? छोटे छोटे कामात. जर आई म्हटली की फ्रीजमधनं मसाला आण तर मसाला आणते. अच्छा. आणि कोथिंबीर आण म्हटले की कोथिंबीर आणते. कारण ही छोटी कामच तू करू शकणार ना. तुला पोळी लाटायला थोडी ना सांगणार आहे ना. हो की नाही? तू घरात आपल्या झाडं असतात त्यांना पाणी वगैरे घालते का ग? हा, मज्जा आधी वाटते आम्ही तुला? दोघं घालत होतो, कोण कोण? आई आणि मी. आई आणि तू. आणि मग काय होतं झाडांना पाणी घातल्याने? तुला बरं वाटतं? हा मज्जा येते? हा, पण झाडं तर पाणी मागत नाही आपल्यासारखं. आपल्याला तहान लागते, आपण पाणी पितो. झाडं तर पाणी मागत नाही ना. मग का बरं पाणी टाकते? आपल्याला कळतंय. हां. जेव्हा झाडाची माती वाळलेली असते तेव्हा पाणी घालायचं. अच्छा, हे साईन आहे. म्हणजे झाडाला तहान लागली त्यावेळेला. बरोबर. ते सांगत नाही पण माती वाळली म्हणजे त्याला तहान लागली आणि मग तू त्याला पाणी देते. मग झाडाला बरं वाटतं. हो की नाही? ओवी, मला तू सांग की तुला प्रार्थना वगैरे म्हणता येतात का ग? कारण शाळेमध्ये जाते तू, घरची पण कामं हेल्प करते. मग हे प्रार्थना वगैरे म्हणायला तुला वेळ मिळतो? टीव्ही वरती राहून. अच्छा, पण तुला येतं. कोणती प्रार्थना म्हणत असतेस ग? हा. मोर्या मोर्या पिवायतानी तुझीच सेवा करकवायच्या, अन्याय माझे कोटानकोटी मोरेश्वर आबा तू पोटी. अरे वा, खूप छान प्रार्थना म्हटली आहेस तू रोज म्हणत असशील मला वाटते ही प्रार्थना. पण प्रार्थना वगैरे म्हणायला तुला वेळ मिळतो का? आजकालच्या मुलांना तर मोबाईल असतो, खेळायचं असतं आणि अभ्यास तर बाप रे बाप, काय त्यांची पुस्तकं, काय त्यांची मध्येच येते आणि देवाला नमस्कार करते आणि परत जाते. अच्छा, म्हणजे वेळ झाली की तू बरोबर देवाला नमस्कार करते आणि मग तुझं काम करते. छान. मग हे सगळं तर बाकी मुलांनी पण तुझ्याकडनं शिकायला पाहिजे, हो की नाही? आणि मला एक सांग, या प्रार्थना जी तू म्हटली आता, तर त्याचा अर्थ तुला माहिती आहे का? मोर्या मोर्या म्हणजे गणपती बाप्पा. म्हणजे मी खूप छोटा आहे बिबायता, तुझीच सेवा काय करू. हां. तर अन्याय माझे कोटानकोट म्हणजे माझीच खूप चुकी होते. तुझीच सेवा म्हणजे तू सगळ्या माझ्या चुका तुझ्या पोटात घे. अच्छा, म्हणजे माझ्याकडनं काही चुकलं तरी तू मला माफ कर. आपण म्हणतो की नाही, काय म्हणत असतो आपल्यात, चुकी झाली, आईने काहीतरी काम सांगितलं, मसाला काढायला गेली आणि बॉटलच पडली फ्रीजमधनं, मग तू काय म्हणते आईला? सॉरी. व्हेरी गुड. म्हणजे तुला माहिती आहे सॉरी कुठे म्हणायचं ते. तर असंच होतं ना बरेचदा, आपल्या हातून नकळत पण काहीतरी होतं. पण का नकळत असं काहीतरी होतं? कारण मी छोटंसं बाळ आहे, माझी चूक तू पदरात घे. म्हणजे तुझी प्रार्थना म्हणते त्याचा अर्थसुद्धा तुला माहिती आहे, हो की नाही? आजकाल कसं आहे ना, तुला फ्रँकली सांगते, लहान मुलांना गाणी लावून दिली की छानपैकी झोपतात पण, कारण त्यांना आईला वेळ नसतो अंगाई गायला, गोष्टी सांगायला. पण तुझ्या बाबतीत असं काही आहे का गं? म्हणजे तू रात्री झोपताना नेमकं कशी झोपतेस? गोष्टी सांगून. गोष्टी सांगून की गोष्टी ऐकून? गोष्टी ऐकून. अच्छा, मग त्या ऐकता ऐकता तुला सांगायला पण येतं. कोणत्या गोष्टी ऐकते तू? आई बाबा सांगतात ते. अच्छा, आई बाबा सांगतात त्या, पण स्पेसिफिक असतात ना. म्हणजे चिऊ काऊची गोष्ट ऐकते, काऊ दादाची गोष्ट ऐकते, की छत्रपती शिवाजी महाराजांची गोष्ट ऐकायला छत्रपती आवडते? शिवाजी महाराजांची आई सांगते. अच्छा, मग तुला येते का गं ती? म्हणजे कळतं का? मग आता इतकी तू मोठी झाली आहे, बिग होत चालली आहे ना, मग खूप स्टोरी ऐकल्या असतील. म्हणजे आजीबाईजवळ खूप स्टोरींचा बट्टवा आहे. त्यातली एखादी तुला आवडणारी मला सांगणार का गं? हा. कुठली? अग्रावरनं सुटका. छत्रपती शिवाजी महाराजांची? अरे वा, सांग.
एकदा औरंगजेबचा बर्थडे असतोय हा आणि मग त्याने शिवाजी महाराजांना आणि संभाजी महाराजांना बोलवले आहेत आणि इतर लोकांना बाकी. आणि मग तो काय करतोय की शिवाजी महाराजांना सगळ्यात मागं उभं करतोय आणि मग शिवाजी महाराजांना राग येते. रायगडावर जायलासाठी ते जात असतात. खरं ते म्हणतात की आता इथनं जायला लय अवघड आहे. खरं का की औरंगजेबनं त्यांना नजर कैदेत ठेवलेलं असतंय. ओ मग ही नजर कैद नेमकी काय मग- असते ग? म्हणजे आता असं माझं आईनं मला हॉलमध्ये लॉक करून ठेवलं तर मी कुठनंच बाहेर निघू शकतात. जर मी बाहेर निघली तर तरी पण आईनं मला नजर कैदेत ठेवलेलं असतंय. त्याला नजर कैद म्हणतात. हा पुढे पुढे मग. मग शिवाजी महाराज आजारी पडायची ऍक्टिंग करतात अच्छा आणि शिवाजी महाराज म्हणतात की आता काही मी बरा होणार नाही. मग मी सगळ्यांना काय करतो मिठाई वाटतं. ते रोज तिथनं पेट्या जात असतात. एक दिवशी हा शिवाजी महाराज एक साधूचा अवतार घेऊन पेटी घेऊन जात असतात आणि मग संभाजी महाराज पण मग ते संभाजी महाराजांना तिथं त्यांचा एक फ्रेंड असतोय तिथं सोडतात. मग शिवाजी महाराज एकटेच जातात अच्छा रायगडावर. हां आणि मग रायगडावर सगळे विचारतात की संभाजी महाराज कुठं आहेत, संभाजी महाराज कुठं आहे. आणि मग ते मुद्दामून सांगतात की संभाजी महाराज मेले. संभाजी महाराज खूप रडतात सगळेजण. आणि मग थोड्या दिवसानं संभाजी महाराज येतात हा आणि मग सगळ्यांना कळत आहे की औरंगजेबला फसवायसाठी प्लॅन केलेला. हां आणि मग ही झाली शिवाजी महाराजांची आग्र्यावरनं सुटका. व्हेरी गुड. किती गोड भाषेत सांगितलं. म्हणजे सगळ्या मुलांना कळेल असं आहे. माहितीये तू इतकी लहान आहेस तरी तुला ते कळतं. नजर कैद म्हणजे तुला कळलं. किती मोठा शब्द आहे तो. पण तू मला उदाहरण देऊन सांगितलेलं. यातच तुझं कौतुक आहे. माहिती आहे की तुला इतक्या कमी वयात सुद्धा कळतं. आणि हे कशामुळे आहे तुला माहिती आहे का? तुला आई जे सांगते बाबा जे सांगतात ते लक्षपूर्वक मी ऐकते. तर मोबाईलच नाही बघत. आणखी काय हवं? हा फक्त टीव्हीच बघते. मग हे जे तू करतेस तू दुसऱ्या मुलांना कधी सांगतेस का ग? तिथं कोण मुलंच नाही आहेत. तिथे नाही पण तुझ्या शाळेमध्ये मुलं असतील ना. तू मला बोलली ना तू स्कूलला जाते. तुझे फ्रेंड्स पण असतील. मग तू त्यांना कधी सांगते का की मोबाईल बघायचा नाही रे बाबांनो, असं कधी सांगते का? हां की माझी ओवी मोबाईल बघत नाही म्हणून तिला हे सगळं काही येतं. बरोबर आहे ना? तू पूर्ण दिवस कोणासोबत असतेस? म्हणजे बाबा पोलीसमध्ये आहेत बरोबर आहे, ऑफिसला जातात आणि त्यांना तर 24 तास वेळ नसतो ना. मग तू दिवसभर कोणासोबत असतेस? आई बरोबरच. आई बरोबर असते. मग दिवसभर काय करता ग तुम्ही दोघी? खेळतो, अभ्यास करतो. अच्छा आई काम करत असते तेव्हा मी खेळते आणि आई जेव्हा म्हणते अभ्यास करायला बस तर मी अभ्यास करते. अरे वा खूप छान रुटीन आहे तुमचं. मला सांग आईला तू म्हणजे आई तुला कपडे घेऊन देते तेव्हा आईला माहिती असतं की ओवीचा हा फेवरेट रंग आहे किंवा मग काही करायला काही घेते तेव्हा आईला माहिती आहे की ओवीला ही वस्तू आवडते, ही डिश आवडते. मग तुला असं माहिती आहे का की तुझ्या आईला काय आवडतं? हां कोणती डिश आवडते? खायची का घालायची? नाही आधी आपण डिश, खायची डिश. इडली. इडली सांबार आवडतो. आणि ओवीला? इडली सांबार. अच्छा सेम सेम आहे. एका डिशमध्ये दोघींचं काम होतं मग तुमचं. सगळ्याच आवडतं आईला. अच्छा इडली डोसा तोडून. आणि तुला ग? मला पण सगळ्यात. तुला पण सगळं आवडतं म्हणजे आई आणि लेक सेम सेम. हा हे बरं बाबा आहे. पण. बाबा पण चला चांगलं ना. मी आता थोडंसं तुला शाळेचे प्रश्न विचारले तर चालेल? मला सांग भारताचा राष्ट्रीय प्राणी काय आहे ग? वाघ. अच्छा आणि तो तुझ्या मागे ठेवलेला त्याला काय म्हणतो ग? झेंडा. झेंडा आहे. आणि किती रंगांचा असतो तो? 4. पण आपण म्हणताना त्याला काय म्हणतो? तिरंगा. कारण तो महत्वाचे 3 रंग असतात की नाही त्यावर, म्हणून त्याला तिरंगा म्हणतो. म्हणजे मला एक सांग, तू यावर्षीच जाते शाळेमध्ये की मागल्या वर्षी पण गेली होती? मागल्या वर्षी पण.
आणि त्याच्या आधी कधीतरी तू घरी राहत होती की नाही? हां. तर मग ती लाईफ जास्त चांगली होती की आता शाळेमध्ये जाते तेव्हा? दोन्ही. बरोबर, दोन्ही. हे बरं आहे तुझा, दोन्ही म्हटलं की सुटका. पण आपण घरी राहतो तेव्हा कसलं टेन्शन नसतं, मस्त खायचं प्यायचं मज्जा करायची असते. आता शाळेत केवढा तो अभ्यास, केवढी ती पुस्तकं, केवढी ती बॅग, कंटाळा येत नाही का गं? आमची टीचर कमी पुस्तकं सांगते थोडं. कमी पुस्तकं सांगते? हे बरं आहे तुमचं. मग अभ्यास कशी घेते ती कमी पुस्तकांमध्ये? कमी पुस्तकांमध्ये अभ्यास होतो? म्हणजे 5-6 पुस्तक मागते ती, हां हां. त्याच्यातलं जास्त शिकवते ती. अच्छा, म्हणजे ती जास्त शिकवते. पुस्तकं जरी कमी असली तरी ती जास्त शिकवते. काय नेमकं करायला आवडते तुला? गाणं गायला आवडतं, डान्स आवडतो, लिहायला आवडतं, काय करायला आवडतं तुला? स्कूलमध्ये नाही नाही, असं इन जनरल. आता आपण शाळेतून बाहेर येऊ. मला लिहायला आवडतं. लिहायला आवडतं? हां. ऐकून तर फारच मी तर आश्चर्य वाटलं. टीचर खेळते घरी. टीचर खेळते तुला, म्हणजे लिहिण्याची आवड आहे. मी लहान होती तेव्हा मला लिहिण्याचाच कंटाळा होता माहिती आहे. माझे बुक्स पण कम्प्लीट नसायचे. तुझं बरं आहे, तुला लिहायला आवडतं म्हणजे तुझं बुक तर एकदम रेडी राहत असेल, सगळा अभ्यास केलेला राहत असेल. मग कधीतरी दुसरी फ्रेंड तुला बुक मागते, तुझं कॉपी मागत असते तुझी हो. एखाद्या वेळेला. मग तू मदत करते का गं? हां. मदत करायला पाहिजे का? पाहिजे. मदत केल्याने काय होतं? दुसऱ्यांना छान वाटतं. छान वाटतं. आणि आपल्याला मदत केल्यानंतर? आपल्याला पण छान वाटतं. अच्छा, म्हणूनच तर तू घरी सुद्धा मदत करते. आईला मदत करते, पण बाबांना कधीतरी मदत केली आहे का तू? अर्धी मदत करते. अच्छा, अर्धी मदत करते. आणि मला सांग, तुला मदत कोण करतं अभ्यासामध्ये? आई करते की बाबा करतात? बाबा ऑफिसला असतात, आईच करते. हो का गं? आणि कधीतरी मधल्या वेळेत ज्यावेळेस सुट्टी असते बाबांना, तेव्हा मदत करतात का बाबा मग तुला? घरी आले तर पोलीस स्टेशन तर करतात थोडी. अच्छा, थोडी मदत होते अभ्यासामध्ये. हां. ओवी, तू मगाशी मला बोलता बोलता काहीतरी एकीचं बळ सांगत होतीस ना, मग ती मला स्टोरी ऐकायची ग. तू सांगणार का? हां. सांग. एकदा एक आजोबा असतात आणि त्यांना 4 मुलं असतात आणि ती मुलं खूप भांडत असतात. आणि मग त्या आजोबांना आश्चर्य वाटतं की जर ही असंच भांडायला लागली तर मोठी कशी होणार, बरोबर, स्ट्रॉंग कशी राहणार. आणि मग ते एक दिवशी त्यांना एक काठी घेऊन बोलवतात त्यांच्याजवळ आणि मग ते म्हणतात की ही काठी मोडा बघू. मग ते लगेच मोडून दाखवतात आणि मग त्यांची मुलं म्हणतात काही काठी मोडायला लावल्यात. बरोबर आहे ना. एवढ्या मोठ्या मुलांना फक्त काठी मोडायला लावण्याचा टास्क दिलाय. हां. आणि मग ते आजोबा म्हणतात आता 4 काट्या एकत्र करा आणि मला मोडून दाखव. मग ते 4 काट्या घेऊन असं मोडायचा प्रयत्न करतात, खरं त्या मोडत नाहीत. मग ते म्हणतात की ह्याचा अर्थ काय झाला की जर तुम्ही एकत्र राहिला तरच मोठे होऊ शकता, तरच स्ट्रॉंग होऊ शकता. आणि जर तुम्ही भांडला नाही तरच मोठे होऊ शकता. बरोबर. आणि जर तुम्ही भांडायलाच लागले तर स्ट्रॉंग हो आणि शक्तिशाली असं होऊ नाही शकत. बरोबर आहे. मग यावरून तुला काय कळतं ग? हाच अर्थ. कुठला अर्थ? जो मी सांगितला. एकीचे बळ. बळ. की आपण एकत्र राहिलो तर काय होणार आहे? सगळी कामं सुरळीत होणार आहे. आणि तेच आपण वेगळं झालो तर काय? सगळं बिनसणार आहे, हो की नाही? तू आत्ता मगाशी बोलली मला की बाबा पोलीस आहेत, त्यांना वेळ मिळत नाही. मग तू मोठी झाल्यानंतर काय होणार आहे? तुझ्या बाबांसारखं पोलीस होणार काय? नाही, डॉक्टर होणार मी. तू डॉक्टर होणार? माझ्याकडे पोलीस ड्रेस आहे. अच्छा, म्हणून आता दुसरा ड्रेस हवा आहे, हो ना? म्हणून तो डॉक्टरांचा ड्रेस घेणार तू मोठी झाल्यानंतर आणि डॉक्टरच बनायचं. नक्कीच बनशील तू डॉक्टर, कारण तू फार अभ्यासू आहेस, मेहनती आहेस ना? आणि मग बाबा कधीतरी तुझ्यासोबत असतात ना, मग त्यावेळेला तुला काय वाटतं? मज्जा येते? काय करावं असं वाटतं बाबांसोबत? बाबा घरी असले की खेळावं वाटतं. परत काय करावं वाटतं? फक्त खेळावं वाटतं. अरे, मुलांना तर गार्डन आवडतं, बाहेर फिरायला आवडतं, पाण्यामध्ये जायला आवडतं. तुला नाही असलं काही आवडत?
आवडतं. आणि मग बाबा तुझा अभ्यास घेतात तेव्हा तुला मजा येते की रागवतात बाबा? नाही रागत. आमच्या वेळेला तर आमचे बाबा खूप रागवायचे अभ्यास घेताना. तुझे बाबा तुला रागवत नाही? नाही. अच्छा. आणि मग तुझं चुकलं कधीतरी अभ्यास करताना? सगळ्यांचंच चुकतं, कधी स्पेलिंग चुकते, कधी बोलताना चुकतो आपण, मग तशा वेळेला पण रागवत नाही? समजावून सांगतात. अच्छा, म्हणजे रागवलं तर मग तुला काय वाटणार? रागवलं तर बाबांची वाईट वाटतंय. वाईट वाटतंय ना, म्हणून रागवणं बरोबर नाही ना. आणि समजावून सांगितलं तर छान वाटतं. छान वाटतं. आणि मग परत तू बाबांना विचारणार सुद्धा, हो की नाही? समजावून सांगितल्यानंतर आपण जातो वारंवार, आणि तेच हाडतोड करू दे, रागवू दे, आपण जाणार का त्यांच्याकडे? नाही. नाही ना, भीती वाटते. तुझ्या स्कूलमध्ये आपलं राष्ट्रगीत म्हणतात का ग? जनगण हा. म्हणतात. मग त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे? स्टँड स्ट्रेट उभा राहायला पाहिजे. का बरं? आपण हालचाल नाही करू शकत का? नाही. आणि आपण, मला सांग, आता 15 ऑगस्ट येणार आहे, मग त्या दिवशी आपण काय काय करत असतो? त्या दिवशी इंडिपेंडन्स डे असतो. इंडिपेंडन्स डे असतो. हा. मग त्या दिवशी काय काय केलं जातं? त्या दिवशी पोलिसांना, नवीन जर कोण सर असते त्यांचं स्वागत. अच्छा. आणखी? आणि शाळेमध्ये काय करत असतेस? झेंडावंदन असतं ना? हा, झेंडावंदन असतो, कारण इंडिपेंडन्स डे असतो. त्या दिवशी आपला देश काय झाला होता? इंडिपेंडन्स झाला होता. त्याच्यामुळे आपण तो सेलिब्रेट करतो. 15 ऑगस्टला तिथं एक ग्राउंड असतं. हा. आणि तिथं पुढं पोलिसांना उभं केलेलं असतं. हा. आणि असं चालायचं असतं. अच्छा. जेव्हा तिथे जनगण पण असतं, हा. मग तिथं पोलीस पण स्टँड स्ट्रेट, आपण पण स्टँड स्ट्रेट. बरोबर आहे. त्यावेळेला कोणी हलायचं नसतं. आणि तुला आपल्या देशाचं नाव माहिती आहे का गं? हा. काय आहे? भारत. भारत. आणि तुला आपल्या देशाबद्दल काय वाटतं? छान वाटतं. छान वाटतं. तू आज इथे नसती, तू अमेरिकेमध्ये असती, पण तुला आपला देश आवडेल की अमेरिका आवडेल? अख्खी पृथ्वी. अख्खी पृथ्वी. सो नाईस. आणि पण मग स्पेशल असं पृथ्वीवरचा कुठला देश म्हटलं तर कुठला देश आवडेल? इंडिया. व्हेरी गुड. कारण मी इंडियामध्येच राहते. आणि त्या देशाचा आपल्याला काय असला पाहिजे? आवड असली पाहिजे. देशाबद्दल अभिमान असला पाहिजे. पाहिजे की नाही? पाहिजे. पण तुझं हे उत्तर, पहिले आपला भारत देश मोठा होता, आणि मग इंग्लंडचे लोक येऊन ते 2 देश बाजूला केले, आणि मग आपला भारत देश छोटा झाला. काय सांगतेस? असं होतं? ही स्टोरी नव्हती माहिती मला. परत काय माहिती तुला याबद्दल? मग त्यासाठी जनगण मनचं गाणं ठेवलं. हो काय? आणि मग ते कंपल्सरी केलं. रोज शाळेमध्ये पण म्हणावं लागतं ना? हा. अच्छा. मग ते कंटाळा वगैरे येतो का म्हणताना? नाही ना? आला पाहिजे का कंटाळा? नाही, अजिबात नाही. कारण ते आपल्याच देशाचे गाणं आहे. येस. सगळे म्हणतात. माहितीये का तुला? टीव्हीवर कधी बघितलेलं का तू? क्रिकेटच बघ ना, आपलं जनगण मन लागतं की नाही? मग त्यावेळेला आपण घरी असलो तरी काय केलं पाहिजे ग ओवी? स्टँड स्ट्रेट. हा, म्हणजे आपण आपल्या देशाचा रिस्पेक्ट करतोय असं असतं ते. तुला आपल्या राष्ट्रध्वजाच्या बद्दल काय माहिती आहे? काय केलं पाहिजे आपण त्याचं? स्वागत केलं पाहिजे. आता बघ, 15 ऑगस्ट येतोय, सगळीकडे झेंडे मिळतात विकत, छोटे छोटे पण झेंडे मिळतात. आपण 15 ऑगस्टला सेलिब्रेट करतो, आणि मग दुसऱ्या दिवशी आपण त्या झेंड्याला काय करतो? आपल्या पतीत ठेवतो. तू ठेवते, पण बरेच जण तू दुसऱ्या दिवशी थोडंसं फिर बाबांसोबत, तुला रस्त्यावर कुठेतरी पडलेला दिसतो. हे बरोबर आहे का गोवी? नाही. मग अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? ते झेंडा उचलायला पाहिजे. तो खरं तर ज्याने टाकला आहे तो टाकायलाच नाही पाहिजे. आणि कधीतरी आपल्याला तो दिसला कुठेतरी पडलेला, ज्या दिवशी आहे त्या दिवशी त्याचा रिस्पेक्ट करायचा आणि दुसऱ्या दिवशी टाकून द्यायचा. हे बरोबर आहे का? नाही. मग त्या दिवशी काय करायचं? आपल्याला असं दिसतंय तर मग त्यावेळेला आपण काय करायचं?
त्याला उचलून घ्यायचं आणि त्याची माती झाडायची. हा, आणि मग तो आपल्या सोबत ठेवायचा अच्छा. कुठेतरी, बरोबर आहे की नाही? म्हणजे हे चुकीचं वागणं बरोबर नाही. आपण सगळं झाल्यानंतर, जनगण झाल्यानंतर काय म्हणतो जोरात? भारत माता की जय. जय. आणि हे म्हणायला कसा उत्साह वाटतो की नाही, जसं हा. आता तुझ्या चेहऱ्यावर दिसतोच आहे मला. संघ झाल्यावर आपली सगळी मुलं असो किंवा मोठी असो, काय म्हणतात? भारत माता की जय, जय हिंद. हे तुला म्हणायला आवडतं. हॅलो प्रेरणाताई, आज मी तुमच्याशी ओवीची आई म्हणून काही गप्पा करणार आहे. आता आपण ओवीसोबत बोललेलोच आहे, तर तिच्याकडनं मला बरंच काही जे पोटेन्शियल दिसलं ते कुठून आलेलं आहे याचा अंदाज आलेला. तर आपण मुलांना ABCD शिकवतो, आजकालचे जे पॅरेंट्स आहे. पण कुठेतरी जे सिविक सेन्स आहे, जे आपल्याला नागरिकशास्त्र हा आपल्या वेळेला विषय असायचा आणि तेव्हापासून आपल्याला ते धडे दिले जायचे. पण आत्ताच्या मुलांमध्ये ती जोपासना व्हावी म्हणून पालकांनी नेमकं घरी काय केलं पाहिजे? ॲक्च्युली सिविक सेन्स आत्ता आपण खूप सध्या रील्समध्ये तर खूप प्रचलित झालेला आहे. पण मला असं वाटतं की एकदम उठून कुणाच्यामध्ये सिविक सेन्स तयार होत नाही. त्यासाठी ते अगदी घरापासून, शाळेपासून मुलांमध्ये ते रुजवावं लागतं. बरोबर. म्हणजे अगदी छोट्या गोष्टी असतात ज्या घरात आपण करू शकतो, की म्हणजे आपल्या घरामध्ये हाऊस हेल्प असतात, तर त्यांच्याशी कसं बोलायचं. इथून जरी आपण मुलांना पोलाइटने शिकवत गेलो तरीसुद्धा मुलं खूप चांगलं शिकतात. बरोबर. आणि हे त्यांचं वय असं असतं की तुम्ही अगदी छोटी गोष्ट त्यांना समजून सांगितली ना तर ते लगेच समजतात. म्हणजे आता ओवीच्या बाबतीत असं आहे की बरं, मी तिला नुसतं जर म्हटलं की तू रॅपर टाकू नकोस आणि मी जर तिच्यासमोर जो तो रॅपर टाकते. बाहेर टाकला तर ती कधीच ते शिकणार नाही. बरोबर. तर आधी ते आपल्यात असावं लागतं. आपल्या, जसं मगाशी आपण बोललो की देशावरचं प्रेम मुलांच्यात असंच येत नाही, ते आधी आपल्यात असावं लागतं. आपण आपल्या वागण्यातून दाखवलं की मुलं आपोआप शिकतात. बरोबर. आणि मला असं वाटतं की हा जो सिविक सेन्स आहे हा आपल्या देशाची इमेज दाखवतो प्रत्येक ठिकाणी. नक्कीच. आणि ती अगदी लहानपणापासून जर आपण मुलांना देत गेलो आपल्याच वागण्यातून, तर त्यासाठी सेपरेट मुलांना शिकवायची गरज लागणार नाही. ही पिढी जेव्हा उद्या मोठी होईल तर मला असं वाटतं की खरंच आत्तापेक्षा त्यांच्यात बेटर सिविक सेन्स राहील. नक्कीच राहणार. ते खूप चांगलं देशाला रिप्रेझेंट करतील. बरोबर आहे. कारण मूल जे आहे ते तुम्ही किती सांगणार तरी ते शिकणार नाही आहे. ते अनुकरण, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं ते रुजवणं, ते अनुकरणातून होणार आहे. होतं, बरोबर. पण आता आपण यावरूनच मला बोलायचं आहे की हल्लीची पिढी, आपलीच पिढी येस, तासनतास मोबाईलशी जुळलेली असते. बरोबर. आणि आपण मुलांना सांगतोय आणि स्कूलिंगमध्ये सुद्धा हे होतं आहे की डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवलं जातं आहे की मोबाईल वापरल्यानंतर काय होणार आहे. तर मग अशा वेळेला आपण मोबाईल वर्सेस काय ॲक्टिव्हिटीज नेमक्या घेतल्या Yes. पाहिजे आणि त्याचा वापर कसा कमीत कमी करता येईल, तर यासाठी? बरोबर आहे. म्हणजे आता मी जेव्हा म्हणजे ओवीला लहानपणापासून सांभाळलं तेव्हा मी हे खूप स्ट्रिक्टली फॉलो केलं होतं की मोबाईल हा ऑप्शन मी तिला कधीच देणार नाही. आणि मी घरामध्ये पण तसंच सांगितलं होतं. सुरुवातीला बऱ्याच जणांना ते नाही आवडलं, पण मला हे माहिती होतं की ते सुद्धा नंतर समजतील. कारण त्याच्यामुळे ती इतक्या जास्त ॲक्टिव्हिटी करायला लागली. म्हणजे ती खूप छोटी होती, पण मी तिला अगदी लहान लहान म्हणजे प्राण्यांची पुस्तकं असतात, फुलांची असतात, तर ते दाखवायचे मी तिला. त्यामुळे तिला खूप लहानपणापासून शेप्स म्हणा किंवा या गोष्टी आहेत त्या अगदी सहज ती ओळखायला शिकली. आता मोबाईल हा ऑप्शन आपण मुलांना देतो. Exactly. ते कधीच म्हणत नाहीत की जलमल्या की बाबा मला मोबाईल पाहिजे. बरोबर. आपलं काम कमी करण्यासाठी किंवा माझ्याकडे आत्ता वेळ नाही आहे हा एक्सक्यूज आपण करून, किंवा मला आता थोडं रिलॅक्स बसायचं आहे तर बाबा तू मोबाईल घे आणि मला थोडा वेळ दे, हे मला कधीच पटलं नाही. आणि अजूनही मी तिला ती आता 6 वर्षाची आहे, पण तिच्याकडे ती कधी हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला फार वाईट वाटतं की जेव्हा आपण जेवत असतो आणि आपली मुलं मोबाईल बघत असतात. बरोबर. किती चुकीचं आहे. तुम्ही काही शोकांतिका आहे द्या. खरं तर ही. खरोखर म्हणजे आमच्या दोघांचं नेहमी हे डिस्कशन होतं की म्हणजे का तुम्ही मोबाईल का देते? तुम्हाला शांतीनं जेवायचं आहे म्हणून तुम्ही तुमच्या मुलाचं आयुष्य लिटरली खराब करताय. आम्ही काय करतो जेवायला गेल्यानंतर, मी तिला जो आपला टिश्यू पेपर असतो तो देते, पेन देते, किंवा आम्ही त्याच्यापासून तिला विमान बनवून देतो. आता ती स्वतः त्याचं विमान बनवते, ती उडवत राहते. अरे पळू दे ना मुलांना इकडे तिकडे, काय बिघडतं? बरोबर. प्रत्येक वेळी कोणतरी काहीतरी बोलेल
आणि मग आपण त्यासाठी त्याला शांत बसवायला तुम्ही मोबाईल देताय, खरं तर त्याच्यामुळे जास्त हायपर होतोय, बरोबर. हे आपल्याला दिसतच नाही. आणि हा फरक होतो. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की हे काय एवढं सोपं नाही आहे. आधी कुठं होते मोबाईल, बरोबर, आपण झालोच ना लहानाचे मोठे, नक्कीच. मग खेळत होतो आपण. आता थोडी ठीक आहे, आजूबाजूला तुमच्या मुलं नसतील, त्यांना नाही आहे खेळायला, तुम्ही खेळा, त्यांना ऑप्शन्स द्या दुसरे, आणि वेळ देणं खूप वेळ द्या. महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की मुलांना कलरिंग करायला द्या. खूप एन्जॉय करतात ती भरपूर गोष्ट, ऍक्टिव्हिटीज असतात. खूप. आणि इतकी खेळणी आहेत ना आता, आपल्या वेळी तर काहीच नव्हतं. आता खूप गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये मुलं सहज एंगेज होतात. आणि त्याला जे आवडतं ते कसं आहे ना की प्रत्येक मुलाचं वेगळं असतं. म्हणजे आता ओवीला हे आवडतं म्हणून वेदला आवडेल असं नाही. तर ते कितीही झालं तरी ते आईलाच ओळखावं लागतं, कारण आईची जी नाळ कनेक्ट असते ना, तर ती आईच ओळखू शकते की आपल्या मुलाला काय आवडतं. आणि मी आवर्जून सांगेन सगळ्या पालकांना की प्लीज प्लीज मोबाईलपासून, स्क्रीनपासून लांब ठेवा. मी असं नाही म्हणत की आत्ताची तशी ही काळाची गरज आहे, पण काय द्यायचं, किती बघायला द्यायचं. रील्स बघतात मुलं, शॉर्ट्स बघतात, सगळ्यात खूप भयानक हानिकारक आहे. आहेत. म्हणजे मी माझ्या जवळच्या किती मैत्रिणींना सांगते, पण कोणी माझं ऐकत नाही. आणि सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही जे सांगताय ते शक्य नाही, पण तसं नाहीये. माझ्या सुरुवात करायला हरकत नाही. तुम्ही प्रयत्न तर करा. बरोबर आहे. मग त्यांना काहीतरी फरक जाणवेल. जसं की आपली भारतीय संस्कृती आहे, विविधतेने नटलेली आहे. तर ह्या संस्कृतीची जोपासना जशी आपण केलेली आहे, तशी आजच्या पिढीला आपण कशी हस्तांतरित करणार? बरोबर आहे. म्हणजे मला आपल्या भारत देशाची एक गोष्ट जी सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे आपल्याकडं मोडीत चालली आहे, पण तरीही एकत्रित कुटुंब पद्धती आहे. मी असं नाही म्हणत, आता आमचीच जर केस घेतली तर आमच्या जॉबमुळे आम्हाला असं लांब राहावं लागतं. बरोबर. पण आम्ही खूप प्रयत्न करतो की आपले जे मोठे सण असतात त्याला का होईना आपण सोबत राहायला पाहिजे. कारण आजी आजोबा, काका काकू, आत्या मामा, मावशी काका, मामा मामी, ही नाती खूप महत्त्वाची असतात आणि मुलांना ती समजलीच पाहिजे. आणि आता हे डिजिटल युग आहे. म्हणजे आधी तर माझ्या लहानपणी मी या उन्हाळी सुट्टीनंतर पुढच्याच उन्हाळी सुट्टीला मामाच्या घरी जाईल. बरोबर. आता तुम्ही डेली तुमच्या कनेक्ट करू शकता. तर तुम्ही मुलांना आपल्या पालकांसोबत, म्हणजे आपल्या पालकांसोबत, त्यांच्या आजी आजोबांसोबत कनेक्ट ठेवलाच पाहिजे. आणि कितीही नाही म्हटलं ना, तर मी कितीही म्हटलं मी एकटी शिकवते सगळं, शक्य नाही आहे ते. मुलं खूप काही शिकतात त्यांच्या आजी आजोबांच्याकडून, सगळ्यांच्याकडूनच. आता ओवीची जर गोष्ट घेतली तर ओवीला घड्याळ तिच्या आजोबांनी शिकवलं. ओवीला देवाच्या ज्या आरती येतात ते तिच्या आजीनी शिकवलं. ते झालं इकडच्या आजी आजोबांचं. तसंच सेम तिच्या इकडच्या आजोबांनी तिला बॅडमिंटन खेळायला शिकवलं आहे. आणि तिची आजी तिला अजूनही फोनवर विचारते की तू जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता बोललीस का. तिला एवढी सवय आहे की बाबा जेवायला बसायच्या आधी ती सांगते बाबा वदनी कवळ घेता बोलायचं आहे. म्हणजे हे संस्कार आजी आजोबांच्याकडून येत असतात. आणि त्यांचे कझिन्स असतात, त्यांच्याशी बॉन्ड त्यांचा चांगला राहिला पाहिजे. कारण आता आपण नाही म्हटलं तरी न्यूक्लिअर फॅमिलीकडे चाललेलो आहोत. पण असं नाही आहे की म्हणजे दुसरे नाही आहेत त्यांच्यासोबत. तर त्यांच्याशी कनेक्ट ठेवणं हे आपण नक्कीच करू शकतो. म्हणजे मी हे एवढं कॉन्फिडेंटली सांगते कारण मी खूप प्रयत्न करते तिला या सगळ्यांच्यासोबत कनेक्ट ठेवण्याचा, आणि मला तिच्यात तो फरक जाणवतो. इतर मुलांपेक्षा ती फार वेगळी आहे. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच कदाचित ते होऊ शकतं. कारण ती सुद्धा जर मोबाईल बघत असती तर ह्या गोष्टी तिच्यामध्ये नसत्या दिसल्या. त्यांना त्याची आवश्यकताच वाटत नाही या सगळ्यांच्या सोबत बोलण्याची, कारण मोबाईल इनफ असतो. बरोबर. तो किती तासन तास. आणि तुम्हाला असं वाटतं का की जसं की आपलं बाळ आहे मोबाईलच्या युगामध्ये, जसं की खूप वाढत चाललंय ना, जसं की AI आहे, बरोबर, नवीन टेक्नॉलॉजीमुळे मुलं काहीतरी नवीन शिकतात आणि आपली मुलं जर मोबाईल बघणार नाही तर कुठे ती मागे पडतील अशी कधी भीती वाटली आहे का? हो नाही. आता या विषयावरती माझं आणि प्रमोदचं खूप वेळा बोलणं होतं. कारण आता यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी असतात. एकतर अभ्यासच मोबाईलवरती येतो. आधी आपण लिहून आणायचो, बरोबर, तर आता अभ्यासच मोबाईलवरती येतो. मग मला तेच बोलायचं होतं की पूर्ण तर तोडू शकत नाही आपण. गरजेपुरता मोबाईल त्यांनी वापरलाच पाहिजे. आजकालच्या जर युगात विचार करायला गेलं तर त्याची डेव्हलपमेंट होणं ही गरजेची गोष्ट आहे. तर तेवढा मोबाईल तुम्ही द्या ना, कारण ॲडिक्शन आणि त्याची गरज
हे फरक असला समजायला पाहिजे. तर हा फरक प्रत्येक पालकांनी नक्कीच शिकण्यासारखा आहे तुमच्याकडनं. मोबाईलमध्ये जसं गोष्टी आहेत, गाणी आहेत, खूप डिजिटल प्लॅटफॉर्मवरती सादर केल्या जातात आणि मुलं आपसुकच अट्रॅक्ट होतात. जसं की 6 महिन्याच्या मुलाला सुद्धा आजकाल सगळी गाणी कळतात, सगळं कळतं. पण याला पर्याय काय? जसं की आपण पारंपरिक गोष्टी ऐकायचो, आपल्या आजींनी आपल्याला कुठेतरी गोष्टी ऐकवल्या आहेत. आता ओवी जेव्हा लहान होती तेव्हा अगदी लहान बाळाला तर आपण गोष्टी नाही सांगू शकत. बरोबर. तेव्हा मी काय करायचे की गाणी मी तिला फक्त ऐकवायचे, कारण बडबड गीतं जी असतात ती मुलांच्या कानावर पडलीच पाहिजेत, कारण त्याच्यातून बोल समजतात बरोबर. मुलांना. तर मी तिला फक्त ऐकवायचे, तिला कधीही व्हिडिओ दाखवला नाही, कारण त्याच्यामध्ये ते इतकं कलरफुल असतं की हार्मफुल ते काय की आपणही ते बघत बसू शकतो. बरोबर. म्हणून मी ती लहान असताना मी खूप प्रयत्न करायचे की ती फक्त ऐकेल. आणि मी हे पण सांगू इच्छिते की फक्त आईने करून होत नाही, घरच्यांनी सुद्धा ह्या गोष्टीला सपोर्ट करायला लागतो. आजकाल काय झाले, आजी आजोबा जास्त मोबाईल बघायला लागले. Exactly. तर कुठेतरी मग मुलांना असं होतं की मला तुम्ही नाही देत आहे पण तुम्ही पाहत आहात. तर असं होतं. पण आमच्या घरात समहाऊ मला या बाबतीत सगळ्यांनी सपोर्ट केला. त्यामुळं, कारण ती कोविडमधली होती त्यामुळे तेव्हा तर सगळेच घरात होते. तर स्टील तिने म्हणजे मी हे करू शकले, तर ते सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान होतं. बरोबर. आणि दुसरं आपण बोललो की गोष्टींबद्दल, तर आत्ता आम्ही खूप स्ट्रिक्टली फॉलो करतो, कारण दिवसभर प्रमोद घरी नसतो, त्यामुळं रात्रीची स्टोरी बाबाच सांगणार. मग आता कसं होतं ना की रोज रोज मुलांना तुम्ही आपल्या देशाबद्दलच्या गोष्टी किंवा शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगितल्या ना, मुलांना असं वाटतं की तुम्ही तेच सांगताय. मग आम्ही याच्यासाठी काय करतो की आता तो नवोदयला होता, तो 6वीपासून घरातून बाहेर राहिले किंवा मी हॉस्टेलला होते, तर आम्ही तिला त्याच्यातल्या गोष्टी सांगतो, अनुभवात. हां, तर तिला ते खूप रिलेट होतात. मग कधी कधी आम्ही त्या फनी वेनी सांगतो. म्हणजे प्रमोदला गोष्टी सांगायला खूप आवडतात, तर तो तिला खूप छान रंगवून सांगतो. आता तो स्वतः 9वीत असताना बाहेर राहायला गेला, तर आम्ही तिला हे पण सांगण्याचा प्रयत्न करतो की अशी वेळ तुला पण येऊ शकते कधीतरी, आई बाबांना सोडून राहायची, त्यावेळी काय असतं, बाबाला काय प्रॉब्लेम्स आले. तर हे सांगितल्यानंतर तिला ते खूप छान वाटतं की आपला बाबा एवढा लहानपासून बाहेर राहिला, मग मी राहीन का? तिला विचारलं तर म्हणते मी नाही राहणार, तुला नाही सोडणार. म्हणजे पण ॲटलिस्ट आपण त्यांना या गोष्टी तयार करू शकतो. किंवा आपले आईवडील कोणत्या याच्यातून लहानाचे मोठे झाले, आता आपण खूप इझिली सगळं अवेलेबल करून देतो. पण कुठेतरी त्यांना हे पण माहिती असलं पाहिजे की कष्टाची जाण असली पाहिजे. बरेचदा हेच होतंय की मुलांना आपण इझिली सगळं अवेलेबल करून देतोय, त्याची किंमत त्यांना नाही आहे. पण मी इथं एक नक्की सांगेन की आज मूल म्हटलं की मला ही गाडी पाहिजे म्हणून तुम्ही कधीच आणून देऊ नका. माझं असं म्हणणं आहे की त्याचं महत्त्व सांगा, की आत्ता का नाही आणू शकत हे पण एक्सप्लेन करा, आणि काहीतरी सांगा की ठीक आहे तुझा बड्डे येईल तेव्हा आणू. म्हणजे आजच्या आज सगळं आणून हातात देऊ नका, कारण हे जग असं आहे ना की नाही म्हणायचं पचवायची क्षमता आपण कमी करतोय मुलांची, आणि मुलांना सगळंच येस होतंय, आणि बाहेर जाऊन एकदम जेव्हा नाही होईल ते पचवायला त्यांना अवघड जातंय. आणि सगळीकडे आपण आई वडील अवेलेबल राहू शकत नाही. बरोबर. एक ठराविक वर्षांपर्यंतच आपले आई वडील आपल्या सोबत. आता आपले आई वडील आपल्या किती सोबत आहेत ते तर आहेच. मग तशा सिच्युएशनला त्यांनी हँडल कसं करायचं हे यातून जे धडे आहेत ते तुम्ही देत आहात ओवीला, हे खरंच कौतुकास्पद आहे. संस्कृतीचा जसा आदर आहे तसंच आपला जो देशाबद्दलचा आदर आहे तो मुलांमध्ये कसा जोपासला पाहिजे, आणि तो तुम्ही ओवीच्या बाबतीत कसा जपता? येस, मी खरं सांगते, म्हणजे ओवी नर्सरीपासून शाळेला जाते, तर मला खूप वाईट वाटायचं जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यायची, की तुम्ही बोलवा ना मुलांना शाळेमध्ये, त्यांना कशी आवड निर्माण होणार. कारण मला आठवते मी पहिलीपासून जात होते, भले मी बालवाडीला नसेल गेले, पण आता मुलं पहिलीला गेलेली आहेत, इनफ मोठी आहेत मुलं, म्हणजे त्यांना आत्ताच नाही देशाबद्दल कळणार तर कधी कळणार. मग मला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. पण आमच्या देवकृपेने प्रमोद DYSP झाला आणि आम्हाला या गोष्टी खूप जवळून
अनुभवायला मिळतात, जेव्हा ती परेड बघतो आपण, जेव्हा ते जनगण मन चालू होतं, तर मी आवर्जून आता ठरवले ओवी, म्हणजे मी नेतेच तिला प्रत्येक वेळी की लास्ट इयर तर प्रमोद इथे नव्हता तरीसुद्धा मी तिला घेऊन गेले होते पोलीस ग्राउंडवरती. 1 मेची सुद्धा परेड आम्हाला बघायला मिळते, कारण आणि अनायसे त्यावेळी प्रमोद तिथे मेन पोलीस कमांडर होते, तर त्याच्यामुळे तिला ते खूप छान वाटतं. आणि तिथे तिने जेव्हा पाहिलं की पोलीस ड्रेस घालून सुद्धा मुलं येतात, तर तिने तिच्या बाबाला मागे लागून तिच्यासाठी तो बरोबर, पोलीस ती ड्रेस मगाशी बोललेली की माझ्याजवळ पोलिसांचा आहे. ड्रेस आहे, मला तर तिने डॉक्टर तो बनायचं. शिवायला लावलेला आहे की अच्छा. मला ते छान वाटतं की बाबा हां, समवेअर शी इज लर्निंग, बरोबर. हे काहीतरी आहे. एकदम तिला तर नाही नाहीच समजणार, होणार पण मला असं वाटतं की याच्यामध्ये शाळांचं खूप हे योगदान होईल जर ते मुलांना शाळेत बोलवायला लागतील. नक्कीच आपल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून नक्कीच हा मेसेज आपण स्प्रेड करूया की लहान का होईना मुलांमध्ये आपण जोपासतोय, बाकी सवयींसोबत ही इतकी महत्त्वाची गोष्ट का स्किप करतात आहे. 15 ऑगस्ट हा एक फक्त राष्ट्रीय सण आहे की तुमच्यासाठी ही एक खूप भावना आहे जी तुम्हाला मुलांमध्ये जोपासायची आहे, आणि ती तुम्ही कशी जोपासता? यासाठी मला आठवतात आपले शाळेचे दिवस की जेव्हा आपण खूप तयार होऊन जायचो, आणि मला आठवतं की त्यावेळी आईसुद्धा खूप एक्सायटेड असायची, नक्कीच. म्हणजे ती पहिल्या दिवसापासून ती Yes, तयारी असायची. yes. आणि दुसरं काय असायचं की शाळेमध्ये आधीपासून तयारी असायची. मी स्वतः MCCची कॅडेट आहे, तर मला ते आठवतं की आम्ही खूप परेडसाठी सर आमचे आम्हाला प्रॅक्टिस करून घ्यायची, तर ते ना आतून येत असायचं. बरोबर. तर म्हणजे माझं पण तेच आहे, जसं मी मगाशी म्हणाले की जे आपण लहानपणी आपल्या अनुभवलेलं आहे ते या मुलांनी अनुभवलं तरच कुठेतरी त्यांच्यामध्ये देशाबद्दलची भावना, स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हा सुद्धा इतर जे सण आपण सेलिब्रेट करतो, गणपती म्हणा, दिवाळी म्हणा, किंवा ज्या जयंती आहेत त्याच्यासारखाच मोठ्याने सेलिब्रेट झाला पाहिजे, आणि तोही लहान मुलांना घेऊन सेलिब्रेट झाला पाहिजे. तरच तो मुलांच्यामध्ये रुजेल, मुरेल आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होईल. तुमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत, Yes. तर तुमच्या लहानपणी हे जे दिवस होते ते कसे सेलिब्रेट व्हायचे हे आम्हाला जाणून घ्यायचं. येस, नक्कीच. कारण मला आठवतं की मी पहिलीपासूनच मला आठवतं मी जायचे शाळेला. अगदी माझ्या गावातून मेन नॅशनल हायवे जायचा, तर असं बोललं जायचं की आता हायवे क्रॉस करून कुठे आता तेवढ्या कार्यक्रमासाठी जाणार जायचं. तुम्ही. पण आमचं सगळ्यांचं असायचं की नाही आम्ही जाणार. तर आम्ही ज्या हायवेच्या इकडे राहणाऱ्या मुली होतो आम्ही साखळी करून रस्ता क्रॉस करायचो, आणि ते आमच्यासाठी थांबायचे सुद्धा. बरोबर. तर ही माझ्या खूप आठवणीत आहे गोष्ट, कारण आम्ही अशी पूर्ण साखळी करायचो, रस्ता ब्लॉक करून आम्ही हायवे शाळेत होता, जायचं, हां. आणि तो पुणे बेंगलोर हायवे असल्यामुळे तो खूप बिझी हायवे असायचा, आणि तेव्हा काही असे मोठे हायवे नसायचे. बरोबर. तर ती गोष्ट आहे. किंवा आई आपल्या ड्रेसेसना इस्त्री करून ठेवायची, शूज क्लीन करून ठेवायची. म्हणजे माझं एकदा असं झालं होतं की MCCचा माझा ड्रेस चुकून माझ्या आईकडून तो धुवायला टाकला गेला होता. मी स्टील इकडून तिकडून मॅनेज करून मी ड्रेस घालून मी गेलेच, पण मी गेले, म्हणजे अगदी लेट पोचले होते. एक तर तो MCCची परेड, त्याच्यामध्ये आपण कोणी एक हे नाही होऊ शकत, कारण आपण सगळे लाईनमध्ये उभे बरोबर. असतो. पण मी कुणाची तरी मागून, एका दादाची मागून मॅनेज करून मी गेले, खरं मी गेले. मग ही जी ओढ असते ना, ही मला असं वाटतं की आजकालच्या मुलांमध्ये मिस नाही व्हायला पाहिजे, बरोबर, आणि ती होत चाललेली आहे. येस. आणि मुलाला चांगला भारतीय नागरिक बनवण्यासाठी आपण काय प्रयत्नशील असलं पाहिजे? जसं आपण पॉडकास्टच्या सुरुवातीलाच बोललो की अगदी घरापासून आहे हे. म्हणजे एकतर आपला देश काय आहे हे आपण राऊंड मुलांना सांगायला पाहिजे. म्हणजे मी खरं सांगते, मी ओवीला सहज खेळण्यासाठी म्हणून भारताचा मॅप आणला होता. तिच्याबरोबर शिकता शिकता मला भरपूर राज्य एक्झॅक्ट कुठं आहेत ही समजायला लागली. मग मला हे विचार आला माझ्या मनात की हे मी आधी एवढं शिकले, पण इतकं मी लक्षपूर्वक कधी पाहिलं नाही. आपण जो आपला ईस्ट भारत आहे, 7 सिस्टर्स, तिकडे कधी जात पण नाही. बरोबर. तर मला असं वाटतं की हे तुम्ही मुलांना, म्हणजे आपल्याला ना बाहेर फिरायला जायला खूप आवडतं. तर मला आजकाल असं तर तो वाटतं ट्रेंड झालेला. मला असं वाटतं की आधी तुम्ही आपली संस्कृती बघा, खूप सुंदर आहे. म्हणजे आम्ही आता ठरवले की आउट ऑफ इंडिया नंतर जाऊ,
आधी भारत पूर्ण भारत ओवीला complete दाखवू, करायचं. तिच्या नादाने आपण पण बघू. तर काय होतं ना, याच्यातून आता ओवीला समजायला लागले की प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते. हे किती सुंदर आहे. म्हणजे एवढा आपला देश आहे, इथं एवढ्या भाषा बोलल्या जातात, हे आपल्या मुलांना माहितीच नसतं. कारण आपण एकतर इंग्लिश मिडियमला घालतो, आपली स्वतःची मातृभाषा बोलायला आपल्याकडे लोकांना वाईट वाटतं, किंवा बरोबर आहे. आपण मोस्ट ऑफ प्रेफर करतो की इंग्लिश बोला नाही तर हिंदी बोला. का बोला? आधी त्याला मातृभाषा तर शिकवा, तो व्यक्त तर होऊ दे. त्या भावना कधीही आपण आपल्या भाषेतच भाषेतूनच. व्यक्त करू शकतो. मग त्याच्यानंतर साईड लँग्वेज तर कधीही शिकता येतं. बरोबर. पण आपल्याकडे इथूनच सुरुवात आहे की आपल्याला मराठीसाठी भांडावं भांडावं लागतं. लागतं. आणि मग त्याच्यानंतर मग भारत, मग असं झालं की अरे महाराष्ट्रच आपला नाही तर मग भारत कसा? तेच तर आहे. आणि सुरुवात तर घरातूनच होते की Yes. आई बाबा म्हणण्याची सुद्धा मुलांना सवय नाही आहे, नाहीये. की कुठेतरी एक आपण दुसऱ्याच कल्चरला फॉलो करतोय. आणि ही सुरुवात जर तुम्ही आपल्या घरातून केली तर बाकी सगळ्या गोष्टी तर आपसुकच होणार आहेत. होतातच. तर ओवीची आई म्हणून एक सुंदर व्यक्तिमत्वासोबत मला बोलण्याची संधी मिळाली आणि आमच्या या द सिटी आयकॉनला आपण भेट दिलीत त्याबद्दल मी मिनल तुमचे मनपूर्वक आभार मानते. मी प्रमोदमुळे मला हे चॅनल समजलं, तर मला खूप छान वाटलं की म्हणजे चंद्रपूरमध्ये सुद्धा एवढे सुंदर पॉडकास्ट होतात. मी तुमचे भरपूर विषय स्क्रोल केलेले आहेत. तर खूप सुंदर इनिशिएटिव्ह आहे तुमचा. मी आवर्जून प्रेक्षकांना सांगेन की रील आणि शॉर्ट्स बघण्यापेक्षा कधी कधी पॉडकास्ट पहा, त्याच्यामधून खूप सुंदर गोष्टी मिळतात आणि या चॅनलवरती तुम्हाला नक्की ते बघायला मिळेल. थँक्यू सो मच. तर आज आपण ओवी आणि तिच्या आईच्या माध्यमातून बरंच काही शिकलो आहे की आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशातील नियमांचा आदर हा आपण स्वतः केला पाहिजे. स्वतः आपल्या विचारात, आपल्या आचरणामध्ये ह्या गोष्टी आणल्या पाहिजे. आमची ही नवी सुरुवात, आमचा हा नवीन सेगमेंट तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. द सिटी आयकॉन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.